नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता कांचनला आप्पा ओरडत असतात. आप्पा म्हणत असतात की तुला कळतंय का कांचन, तू अरुंधतीला नाही म्हणून सांगितलेलं आहेस. अरुंधतीला अगं तुझ्या लक्षात येते का? तेव्हा कांचन म्हणते म्हणजे तिकडे संजना बोलायला लागते, अनिरुद्धला ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो तिला या घरात बोलवायचं नाही. तेव्हा मात्र कांचनचा आप्पांना खूप राग येतो. आप्पा म्हणतात हे काय चाललंय, कोणाला त्रास होतो? आणि ती माझी मुलगी आहे, तिच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला किंवा तिच्या बाबतीत काहीही केलेलं मी खपवून घेणार नाही असं आप्पा बोलत असतात. आणि म्हणतात की तिच्या सुनेची पहिली मंगळागौर आहे तर तिने या कार्यक्रमाला असलंच पाहिजे. आणि आता अरुंधतीला कांचन म्हणते की हो बोलवा तिला. आणि अरुंधतीला आता मंगळागौरीसाठी बोलवलं जातं. आणि त्याचबरोबर तिथं आलेल्या बायका अरुंधतीचं कौतुक करत असतात, कारण अनघा आणि आरोहीनं सांगितलेलं असतं की आत्ताच ती स्पर्धा जिंकलेली आहे, त्याचबरोबर एका रेस्टॉरंटची मालकीण ही झालेली आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधतीचं कौतुक होतं आणि संजनाला खूप राग येतो. तर संजनाच्या बाबतीत इकडे बायका म्हणतात की हिची मंगळागौर तुम्ही का करताय, कारण तिने एवढा अरुंधतीला त्रास दिलेला आहे तरी पण तुम्ही तिचीच मंगळागौर का करताय. तेव्हा संजना म्हणते निघून जाता. जेव्हा हे आलेल्या पाहुण्यांना संजना बोलते तेव्हा खूप मोठा गोंधळ होतो. संजनाच्या या वागण्यामुळे आलेल्या पाहुण्यांचा अपमान होतो आणि त्याचवेळी कांचनला खूप राग येतो. कांचनला ह्या गोष्टी अजिबात पटत नाही. संजनाने असं वागलं नाही पाहिजे असं कांचनला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा इकडे कौतुक करत असते आणि संजना ही तिच्या तोंडावर स्वतःहूनच पडलेली असते. ईशा आणि संजनाचं तोंड हे पाहण्यासारखं झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे अरुंधतीचं सगळेजण कौतुक करत आहेत आणि इकडे संजनावर मात्र आता चिखलफेक होताना दिसत आहे. तर आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आप्पा म्हणत असतात की काय आहे हे सगळं. कांचन मात्र फुगून बसलेली असते. कांचनचं एकच म्हणणं असतं की माझं ऐकलं जात नाही आहे, मी या घरात मोठी आहे, मी सांगितलं होतं जायचं नाही. तेव्हा आप्पा म्हणतात तू त्यांना काय बोलतेस आणि कालच्याच गोष्टी अजून काय धरून बसलेली आहेस, तुझ्या लक्षात येतं आहे का काय झालेलं आहे नक्की ते. त्यावेळेस आप्पांना कांचन म्हणते म्हणजे तिथं सगळेजण बसलेले असतात आणि आप्पांचं हे म्हणणं असतं की त्यांनी माझी परवानगी घेतलेली होती आणि त्यांना जाण्यासाठी मी सांगितलेलं होतं, त्यामुळं आता कोणीही त्यांना बोलायचं नाही. कांचन म्हणते म्हणजे. तेव्हा आप्पा म्हणतात कसं आहे, त्यांना त्यांच्या आईकडे जाण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि आप्पा कांचनला ऐकवायला सुरुवात करतात आणि म्हणतात की मुलांना तू त्यांच्या आईला भेटण्यापासून थांबवू शकत नाही, ती त्यांच्याकडे जाणारच. त्यावेळेस संजना म्हणते इकडे कांचन म्हणते की कसं आहे माहिती आहे का, अनघाने पण रात्री अगदी सहज विषय संपवला, माफी मागितली आणि विषय संपवला. त्यावर अभि म्हणतो हे सगळं कोण शिकवतंय तिला आणि हे सगळं कोणामुळं होतंय माहिती आहे का तुला. त्यावेळेस यशला राग येतो. यश म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा अभि, तू वाटेल ते आरोप करशील आणि आम्ही ऐकून घेईल असं होणार नाही. त्यावेळेस आप्पा म्हणतात की यश शांत हो तू. आप्पा यशला शांत करत असतात. तेव्हा यश आप्पांना म्हणतो की तुम्ही प्रत्येक वेळेस मला शांत राहायला सांगता, तो आईबद्दल काहीही बोलतो आणि हे काय चाललंय नक्की. आणि आईबद्दल काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही, कारण आईने काही चुकीचे केलेलं नाही, ती माझ्या बायकोला किंवा अनघाला कधीच वाईट शिकवणार नाही. त्यावेळेस कांचन म्हणते पण कसं आहे माहिती आहे का, या घरात आता माझ्या शब्दाला जर किंमत राहिलेली नसेल तर मला विचार करावा लागेल. कांचनला या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि कांचन तो राग सगळ्यांवरती काढत असते आणि आप्पांनाही ती बोलून दाखवत असते. पण आप्पा मात्र ऐकून घ्यायला तयार नसतात. आप्पांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला नाही वाटत की अरुंधतीचं काही चुकलेलं आहे. आप्पा त्यांच्या बोलण्यावरती ठाम असतात आणि आप्पा सगळ्यांना सांगत असतात की नाही, अरुंधतीचं काही चुकलेलं नाही आणि अनघा वगैरे गेलेल्या आहेत यात पण काही चुकीचं नाही. अनघा तिच्या सासूकडे आणि ती आईकडेच गेलेली आहे, यश पण तिच्या आईकडेच गेलेलं आहे, त्यामुळं काही झालं तरी मुलंही अरुंधतीकडे जातच राहणार आहेत असं आप्पांना सांगितलं जातं. आप्पा सांगतात तेव्हा अनिरुद्ध सर्वजण घरातले पाहत राहतात. आप्पा आता ठाम असतात, काही झालं तरी मुलांचं काही चुकलेलं नाही आणि आप्पा मुलांच्या बाजूने ठाम असल्यामुळं सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आता यश आणि अभिमध्ये भांडण चाललेलं असतं. तेव्हा यश अभिला म्हणतो की भास्कर तू प्रत्येक वेळेस आईवर आरोप करायचे नाही. तेव्हा आप्पा यशला म्हणतात की यश जाऊ दे सोड तू. तेव्हा यश म्हणतो की तुम्ही प्रत्येक वेळेस सगळेजण मला थांबवता, हा जो वाटेल ते आईवरती आरोप करत असतो, आईबद्दल बोलत असतो, ते कधीच बोललं जात नाही किंवा त्याला कधीच थांबवलं जात नाही. हे जेव्हा सगळ्यांच्या समोर यश सांगतो आणि अभिला तिथून जायला सांगतो तर इकडे आप्पा मात्र त्या दोघांची समजूत कोणीही अरुंधतीला दोष देत नाही असं आप्पा यशला सांगतात. तेव्हा
यश म्हणतो हो बरोबर आहे आप्पा, पण आईचं काही चुकलेलंच नाही ना, आणि आईकडे आम्ही गेलो तर काय बिघडलं. तेव्हा कांचन म्हणते इथे अनिरुद्ध एकटा होता, त्याच्यासोबत कोणीही नव्हतं, त्याच्यासोबत थांबण्याची गरज होती आणि तर त्याच्यासोबत कोणीही थांबलेलं नाही. तेव्हा आप्पा म्हणतात की ही गोष्ट लक्षात ठेव, अनिरुद्धची काळजी घ्यायला इथं सगळेजण आहेत आणि अनिरुद्ध चांगला ठणठणीत बरं आहे की, त्याला कुठं काय झालं बघितलंस ना, निवांत बसलेला आहे तो इथं, आणि त्याची काळजी घ्यायला आपण आहोत ना. तिकडे अरुंधतीकडेही जाणं गरजेचं आहे वाटलं मुलांना, म्हणून ते गेलेले होते, त्यांना तू असं बोलूच शकत नाही, असं आप्पा इकडे कांचनला सांगत असतात. अनिरुद्ध मात्र शांतच बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. आणि त्याचबरोबर इकडे आप्पा त्यांची बाजू मांडत असतात आणि कांचनला म्हणत असतात की कांचन तू जरा समजून घ्यायला शिक. कांचन मात्र म्हणत असते की नाही, प्रत्येक वेळेस तुम्ही मला सांगत असता, तुमच्यामुळे हे झालेलं आहे. आणि अनघा मात्र तिच्या सोयीने सगळ्या गोष्टी बदलत असते, तिच्या सोयीने तिला वाटेल तसं ती वागत असते. आणि आता तिचं बघूनच आरोही ते शिकायला लागलेली आहे. हे जेव्हा सगळं बोललं जात असतं तेव्हा यश म्हणतो अगं आजी असं नको ना करू, तुला माहिती आहे ना आता तुझ्या पाये धरून माफी मागू का मी, अनघाने आणि आम्ही सगळ्यांनी काल सॉरी बोललेलं होतं ना, मग का तू ऐकून घेत नाही. असं म्हणत यश कांचनच्या जवळ जातो आणि तिला लाडीगोडी लावू लागतो, तिच्या पाया पडायला लागतो. तेव्हा कांचन यशला जवळ घेते आणि मग यश म्हणतो की झालं, गेला ना राग तुमचा आता, आणि असं म्हणत तो कांचनला मिठी मारतो. आप्पा पण हसू लागतात. कांचनचा राग आता निवळलेला असतो, फक्त तो राग हा यशवरचा निवळलेला असतो. अजूनही कांचनच्या डोक्यात राग हा तसाच असतो आणि तिचं वागणं काही बदललेलं नसतं. इकडे अरुंधती आता जे पार्टनरशिपचे पेपर आहेत ते घेऊन निघालेली असते आणि रस्त्याने येताना तिला आठवत असतं की ईशा म्हणालेली असते की आमच्या इथे सगळेजण हे आता वेगवेगळं काहीतरी करणार आहेत, पण आईच्या अंगात कोणती कला आहे, तर अरुंधतीला आठवतं. त्याचबरोबर तिला अनिरुद्ध म्हणालेला असतो की आता काय तू पर्स अडकून नोकरी करायला जाणार आहेस, नाही तुला ते जमणारच नाही. प्रत्येक वेळेस अनिरुद्धने अरुंधतीचा अपमान केलेला आहे, तिच्याशी चुकीचं वागलेलं आहे, चुकीचं बोललेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. अरुंधतीच्या डोळ्यातून पाणी येत असते, तिला वाईट वाटत असतं. पण त्याचबरोबर आशेचा किरण बनून आलेल्या आशुतोषच्या ज्या आठवणी असतात त्या अरुंधतीला खूपच सुखाच्या असतात, सुखदायक असतात. कारण आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात खूप आनंद आलेला असतो. ज्यावेळेस अरुंधतीला ट्रॉफी मिळालेली असते मुलांच्या शाळेमध्ये, तेव्हा अनिरुद्ध म्हणालेला असतो तुला ट्रॉफीच हवी होती तर सांगायचंच ना, ह्या अशा ट्रॉफीचं दुकान मांडलं असतं मी, असं तो मुद्दाम बोललेला असतो. कारण त्याला अजिबात पटत नसतं की अरुंधतीचं जे वागणं आहे, कारण अरुंधतीने तिच्या असलेल्या कलागुणांना वाव दिलेला ते त्याला आवडत नसतं. आता नंतर जेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ती संजना स्वतःच्या पायावर उभी आहे, ती खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळ्या गोष्टी ती स्वतः करते, आणि त्याचबरोबर तो म्हणालेला असतो की तू काय करतेस, तुला कोणती गोष्ट जमते, तुला कोणतीच गोष्ट जमत नाही, या भाषेत तो अरुंधतीला बोललेला असतो. आणि तुझी लायकी नाही आहे माझी बायको होण्याची. तेव्हा अरुंधती म्हणालेली असते की आजपासून मी गाडी शिकायला जाणार आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणालेला असतो की गाडी शिकायला जाणार म्हणजे तू भटकायला जाणार आहेस, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि इकडे अरुंधतीला खूप वाईट वाटतं, कारण अनघा ही अरुंधतीला गाडी चालवायला शिकवणार असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीने आशुतोषबरोबर घालवलेले क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि तिला तो सुखाचा धक्का वाटत असतो. कारण आशुतोष तिला म्हणालेला असतो की आता तू पुढे निघालेली आहे, आता मागं फिरू नकोस. आशुतोषबरोबर तिने केलेलं रेकॉर्डिंग, आशुतोषने तिला दिलेली त्या कामाची पोचपावती, तिचं केलेलं कौतुक, या सगळ्या गोष्टी घडत असतात. आशुतोष तिच्यावर मनापासून प्रेम करतो, ह्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात. आणि अरुंधतीला त्या आठवणींनी खूप छान वाटत असतं. तिच्याकडे नसलेला कॉन्फिडन्स आशुतोषने तिच्यामध्ये सुखाचे चांदणे हा अल्बम जेव्हा रिलीज होणार असतो तेव्हा आप्पा आणि अरुच्या आईच्या हस्ते, त्याचबरोबर सुलेखाताई हे सर्वजण तिथे असतात. आणि अरुंधती ते गाणं सुखाचे चांदणे हे गाणं स्वतःच्या आवाजात गात असते. हा प्रसंगही तिच्या डोळ्यासमोरून जात असतो, तिला खूपच छान वाटत असतं. आणि आशुतोषमुळं तिच्या आयुष्यामध्ये जे आनंदाचे क्षण आलेले असतात, जेव्हा अरुंधतीने स्वतःचं घर घेतलेलं असतं, म्हणजे तिने जेव्हा भाड्याने घर घेतलेलं असतं, पण त्या घरात जेव्हा तिने गृहप्रवेश केलेला असतो तेव्हा तिचं केलेलं स्वागत हे अरुंधतीला आठवत असतं. आशुतोषच्या आठवणींमध्ये अरुंधती भावूक झालेली असते, तिला या सगळ्या गोष्टींमुळे खरंच खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर अरुंधती थोडीशी रडवेलीही होते, तिच्या डोळ्यासमोरून आशूच्या आठवणी जात असतात आणि तिला खूपच आशूची आठवण येत असते. कारण हे आनंदाचे क्षण जे आहेत ते आशूमुळं तिच्या आयुष्यात आलेले आहेत, हे सगळं अरुंधतीला माहिती असतं. मग अरुंधतीला समोर पाणीपुरीचा एक स्टॉल दिसतो आणि अरुंधती तिथे जाऊन पाणीपुरी खायचा विचार करते. अरुंधती तिथे जेव्हा पाणीपुरी खाण्यासाठी जाते तेव्हा तिथे असलेल्या बायका म्हणतात की ह्याच ना महाराष्ट्राची सुगरणमधल्या अरुंधती केळकर याच आहेत ना, आणि मग त्या म्हणतात की तुम्ही अरुंधती केळकरच ना, महाराष्ट्राची सुगरण स्पर्धा जिंकलेल्या. तेव्हा अरुंधती म्हणते की हो. त्या म्हणतात की तुमच्यासोबत एक सेल्फी घेऊ का, आणि मग अरुंधतीसोबत त्या बायका सेल्फी काढायला येतात.
अरुंधती पण त्यांच्यासोबत सेल्फी काढते. तिला खूप छान वाटतं आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अरुंधतीला तिच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण जो आलेला आहे तो फक्त आणि फक्त आशुतोषमुळे आलेला आहे ही गोष्ट मात्र आवर्जून लक्षात आलेली असते. आणि अरुंधती मग तिथे तिखी पाणीपुरी घ्यायला सांगते आणि जेव्हा ती पाणीपुरी खात असते तेव्हा तिला आठवतं आशुतोषने जेव्हा पाणीपुरी पहिल्यांदा खाल्लेली होती तेव्हा त्याला खूप असा ठसका लागलेला असतो. मग अरुंधतीने पटकन त्याला पाणी दिलेलं असतं, त्याच्या पाठीवरून हात फिरवलेला असतो. तेव्हा अरुंधती म्हणते की आज माझ्या पाठीवरून हात फिरवायला इथं आशुतोष तुम्ही असायला हवे होता आशुतोष आज माझ्या पाठीवरून हात फिरवायला, असं ती सांगत असते. त्याचबरोबर तिथं असलेल्या बायका सर्वजण अरुंधतीचं कौतुक करत आहेत. सगळेजण खूप खुश आहेत. एवढे सगळे आनंदाचे क्षण घडत आहेत आणि इकडे आशुतोषच्या आठवणींमध्ये अरुंधती तर भाऊक झालेली आहे. पण यश रूममध्ये आलेला असतो तेव्हा आरोही चेंज करत असते. तिच्या ब्लाऊजची नॉट तिला बांधायची असते आणि मग आरोहीला यश मदत करायला येतो. तेव्हा तो थोडासा रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो पाहत असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं आरोही लाजत आहे पण आरोही खूपच सुंदर दिसत आहे. तेव्हा आरोहीला यश म्हणतो की काय झालं. तेव्हा आरोही म्हणते तू नॉट बांधतोय ना, तिकडे लक्ष दे ना, मग माझ्याकडे का बघतोयस. तेव्हा आरोही म्हणते की काय झालं पूर्ण सांग ना. तेव्हा यश म्हणतो की खरंच खूप गोड दिसतेस तू. तेव्हा आरोही म्हणते की बासा नको आता काही करू, असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे आणि आरोही खूपच लाजत आहे. दोघांचा खूप सुंदर असा रोमांस आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि आरोही म्हणते की ठीक आहे मग मी आता अनघाकडे जाते आणि अनघाकडून नॉट बांधून घेते. तेव्हा यश म्हणतो चल बांधून देतोय ना मी, असं म्हणत तो आरोहीला जवळ ओढतो. तेव्हा आरोही म्हणते की अनघा येईल. तेव्हा यश म्हणतो येऊ दे. पुन्हा आरोही त्याला म्हणते की आजी येतील. तेव्हा यश म्हणतो की येऊ दे, असं म्हणत तो बोलत असतो आणि तेव्हा आरोही म्हणते की बघा आजी येतील, तुझ्या लक्षात येत नाही आहे. आणि आरोहीच्या जवळ यश आला की आरोही म्हणते की बघ मी तुला सांगितलं होतं ना आजी येतील, आले आजी, असं म्हणत ती तिथून पळून जाते. यश मात्र गालातल्या गालात हसत असतो कारण आरोही खरंच खूप सुंदर दिसत असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इकडे संजना मात्र तिचं कौतुक काय थांबवत नसते कारण तिला असं वाटत असतं की हे सगळं जे काय होत आहे ना हे तिच्यासाठीच होत आहे. ही जी मंगळागौर आहे ती तिचीच आहे असं जणू काय तिचं कौतुक चाललेलं असतं. परंतु तिला माहितीही नसतं की ही मंगळागौर खरं तर तिची नसून ही मंगळागौर आरोहीची आहे. पण ती अनिरुद्धला सांगते की कसं आहे आता बघ मी आईंच्या मनात असं काही केलेलं आहे की त्यामुळं आई कधीच अरुंधतीला बोलवणार नाहीत असं ती सांगत असते. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की जरा शांत राहा, तुला माहीत नाही आहे मग हे शो कोणाच्या समोर करणार आहेस तू, असं तिला बोलत असतो. तेव्हा संजना म्हणते हो बरोबर आहे पण मी कशी दिसते ते सांग, असं बोलल्यानंतर इकडे अनिरुद्ध म्हणतो की हो तू नेहमीच छान दिसत असते आणि तिचं कौतुक करू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना आता तिने प्लॅन केलेला आहे की काहीही झालं तरी अरुंधतीला ह्या मंगळागौरीला येऊ द्यायचं नाही. अरुंधती आता घरी पोचलेली असते. ती खूप खुश असते कारण तिला ते पेपर दाखवायचे असतात, सगळ्यांना सांगायचं असतं काय घडलेलं आहे. पण घरी तर जी तयारी चाललेली असते ती तयारी पाहून तिला धक्का बसतो आणि तिथे विशाखा वगैरे सर्वजण आलेले असतात आणि अरुंधती म्हणते की काय आहे आज तुम्ही एवढ्या सगळ्या तयार झाल्या आणि कसली तयारी सुरू आहे. तेव्हा विशाखा म्हणते अगं आरोहीची मंगळागौर आहे ना. अरुंधती म्हणते काय, कारण अरुंधतीला याबद्दल काहीही माहिती नसतं. तेव्हा अनघा त्याचबरोबर आरोही तिथं असतात आणि मग सगळ्यांच्या समोर तिथे अरुंधती म्हणते की मला नाही सांगितलं. तेव्हा अनघा गप्प बसत नाही. अनघा पण म्हणते की तुला आजींनी सांगितलं नाही का. तेव्हा मात्र इकडे लगेचच अरुंधती म्हणते की अगं नाही आईंनीही काही सांगितलं नाही आणि तुम्ही दोघीही मला काहीच बोललेला नाहीत, असं म्हटल्याबरोबर इकडे आप्पांच्या लक्षात येतं की अरुंधतीला यातलं काहीही सांगण्यात आलेलं नाही. तेव्हा आप्पा म्हणतात का गं कांचन. तेव्हा अरुंधतीला कांचन म्हणते की कसं आहे माहिती आहे का, पण अरुंधतीने इथे न थांबलेलंच बरं आहे. मला असं वाटतं आहे की अरुंधतीने या मंगळागौरीला इथे थांबू नये. तेव्हा मात्र अरुंधतीला धक्का बसतो. तर अरुंधती म्हणते काय. तेव्हा अरुंधती तिथून जायला निघते कारण इथे अरुंधती जर थांबली तर आम्हाला सगळ्यांना त्रास होणार आहे आणि माझ्या मुलाला त्रास होणार आहे. तिथे संजनाही आलेली असते आणि संजनाही म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना, आणि अरुंधतीला कांचन जायला सांगते. तेव्हा कांचनच्या बोलण्यावरून अरुंधती तिथून निघून जात असते. परंतु इकडे जेव्हा अरुंधती निघून जात असते तेव्हा यश मात्र थांबत नाही आणि यश म्हणतो की आई काही झालं तरी तू जायचं नाही कारण तुला माहिती आहे ना आरोहीला आणि मला तू इथंच हवी आहे, असं यश सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती
खूप नाराज झालेली असते. पण अरुंधती आता तिथून निघून जाते आणि अरुंधती बाहेर गेली की यश तिथून तिच्याकडे जातो आणि तिला सांगू लागतो की आई तू जायचं नाही, तुला माहिती आहे ना आरोहीला आणि मलाही ते आवडणार नाही की तू निघून गेलेली. आरोही आणि मला दोघांनाही तू या मंगळागौरीला हवी आहेस असं यश सांगत असतो. तेव्हा अरुंधती म्हणते की नाही यश, तुला माहिती आहे ना जातो. तेव्हा यश म्हणतो की मीही जाणार नाही. आणि मग अरुंधती म्हणते की असं नको करू, आरोहीला वाईट वाटेल. तेव्हा यश म्हणतो की तू जर आली नाहीस तर आरोही मंगळागौर करणार नाही, तिलाही ते आवडणार नाही, माहिती आहे ना तुला. असं यश अरुंधतीची समजूत घालत असतो. पण अरुंधती ऐकायला तयार नसते. आता अरुंधती तिथून निघून जाणार असते. तेव्हा यश म्हणतो की आई एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तू इथं आली पाहिजेत. आणि आप्पांचंही तेच म्हणणं असतं आणि सगळेजण अरुंधतीला समजवत असतात. पण त्याचबरोबर आता कांचनच्या बाबतीतही आप्पा चिडलेले असतात. आप्पा म्हणतात की कांचन, अरुंधतीचं हे घर आहे, तिची मुलं इथं राहतात, या घरासाठी तिने भरपूर काही केलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मी अरुंधतीला या घरातून बाहेर जा म्हणून तू कसं सांगितलंस हे विचारत आहे. तेव्हा कांचन मात्र शांतच बघते. कांचन काहीच बोलत नाही. तेव्हा तिथे संजना म्हणत असते की अरुंधतीमुळं अनिरुद्धला त्रास होतो, तुमच्या मुलाला त्रास होतो, त्यामुळं अरुंधती इथं येणार नाही. त्यावरती आप्पा म्हणतात की काय चाललंय नक्की तुझं, तुला माहिती आहे ना कांचन, काही झालं तरी अरुंधतीची मुलं इथं आहेत आणि सगळ्या गोष्टींसाठी ती होती. आणि तुला हे पण माहिती आहे ना, आता आप्पांनी खूपच मस्त प्लॅन केलेला असतो, कारण कांचनला कसं मनवायचं आहे हे आप्पांना चांगलं जमत असतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळं इकडे अरुंधतीच्या बाबतीत अनघा आणि आरोही यांच्या म्हणण्यासारखं होत आहे. म्हणून त्या दोघीही तेवढ्याच खुश झालेल्या असतात. त्यांनाही खूपच आनंद होत असतो आणि आप्पा खुश होतात. आणि शेवटी कांचन म्हणते की बोलवा तिला. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की कांचनने नाही म्हणून सांगितलेलं आहे, तर आता कांचननेच बोलवायचं आहे असं तिला बोलत असतात. आता कांचन अरुंधतीला बोलवणार आहे आणि संजना पण तिच्या तोंडावर पूर्णपणे पडलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.